आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आज 15 ऑगस्ट सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले आणि उपस्थितांनी देशभक्तीचा उत्सव साजरा केला। यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विकसित भारत, प्रगत महाराष्ट्र आणि प्रगत जिल्हा हे आपले लक्ष्य असून त्यासाठी 3 टप्प्यांचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली आहे। अंमली पदार्थ मुक्ती मोहिमेस प्राधान्य दिले असून गेल्या वर्षी 135 गुन्हे दाखल झालेत आणि युवकात जनजागृतीही सुद्धा सुरू आहे। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत 1349 उद्योग उभारले गेलेत। 2024-25 मध्ये 64,146 मेट्रिक टन कृषी मालाची निर्यात करण्यात आली। किसान सन्मान निधीतून तब्बल 3,91,00,000 शेतकऱ्यांना 1,537 कोटी रुपये वितरित झाले आहेत। सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत 3,265 सौर पंप बसवले। 81 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून 24,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा शक्य झाला। म्हैसाळ जत उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 26,500 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात। आरोग्य सेवांच्या दृष्टीने 93 कोटींची तरतूद। जिल्ह्यातील 7,000 महिलांची कर्करोग तपासणी तर महानगरपालिकेसाठी 591 कोटींचा विकास प्रकल्प मंजूर। तसेच कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस दलासाठी नव्या वाहनांची, ई-ऑफिस व सीसीटीव्हीच्या सुविधांची तरतूद करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या।